जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ। आजचा प्रश्न आहे की शनिदेवांचं वाहन कावळा काय? त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्याकडे जे मृतांसाठी म्हणून जे विधी केले जातात, श्राद्ध पक्षामध्ये केले जातात, म्हणजे पितरांसाठी केले जाणारे विधी, ते जे विधी आहेत त्याच्यामध्ये कावळ्याला जास्ती महत्त्व आहे। आपण पिंडाला कावळा शिवला का असं विचारतो ना, कारण पिंड म्हणजे सिम्बॉलिकली जो गेलेली व्यक्ती आहे तो, आणि त्याला कावळा शिवला की समजलं जातं की त्या ज्या आत्म्याच्या इच्छा होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत किंवा त्याची कसलीही अडचण नाही आहे, तो आनंदात आहे असं समजलं जातं। म्हणजे ह्याच्यात एक दृष्टिकोन कसा आहे की बाकीच्या पक्षांमध्ये कावळ्यामध्ये हा फरक आहे की बाकीच्या पक्षांना आत्ताच्या काळात दिसतं, प्रेझेंट आत्ताच्या काळात दिसतं, पण कावळ्याला भूतकाळ आणि वर्तमानकाळ दोन्हीमध्ये दिसतं। भूत म्हणजे पास्ट टेन्समध्ये पण दिसतं, कारण जी व्यक्ती गेली आहे ती भूतकाळात गेलेली आहे, आणि त्यामुळे वर्तमान काळाप्रमाणे भूतकाळातही तेव्हा दिसतं, आणि त्यामुळे ती व्यक्ती दिसत असल्यामुळे त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्यात की नाही हे त्या कावळ्याला कळतं असं आपण मानतो। आणि म्हणूनच जर समजा एखाद्याच्या पापपुण्याचा झाडा करायचा असेल आणि त्याच्या कर्माचं फळ तेव्हा द्यायचं असेल तर त्याच्यात नुसतं वर्तमान काळाचा विचार करून चालणार नाही, तर भूतकाळाचाही विचार करणं गरजेचं आहे, त्यावेळेसही त्याचं कर्म हिशोबात धरणं गरजेचं आहे। आणि त्यामुळे भूतकाळ आणि वर्तमान काळ या दोन्ही काळात जर प्रवेश करायचा असेल, प्रवास करायचा असेल, माहिती घ्यायची असेल, तर त्यासाठी कावळ्यासारखंच वाहन असणं आवश्यक आहे। आणि म्हणूनच शनिदेवांचं वाहन, कारण ते कर्माचं फळ देणार आहे, म्हणून शनिदेवांचं वाहन कावळा हे आहे। जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ।